हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्हिडिओ. विषय असा आता मी आता ना आलो आहे खाली रानात कोयता घेऊन. टायली पण लावली या मस्तपैकी ऊस तोडायचा आता आपल्याला. आणि सकाळी मस्त लवकर आलतो. आधी गेलो कुठं, कालचा आपला ट्रॅक्टरचा टायर पंक्चर झाला का, तो काढला होता, ते जाऊन बसावला. परत आपल्या खालच्या रानात मेथीच्या रानात आपण काकऱ्या आणल्या. आत्ता आलोय बियाणं तोडायला. तोवर भाऊ कालचं राहिलेलं ऊस चाळून बांधून येते तिथं सऱ्या काढते आणि मग सऱ्या तोडायच्यात. मग ही ट्रॅक्टर घेऊन तिथं जायचो, बियाणं खाडायचो, म्हणजे सकाळ हातरायचं आणि लगेच दाबून टाकायचं, म्हणजे काम ओके होणार आहे. आणि आपला ऊस तुटाय घ्यायला तर लागला होता, पण आज काही तुटाय आलं नाही. आज तुटायला नगरी आले असते ना, आई शपथ खोट नाही सांगत, कामच वाचलं असतं. त्यांना सांगितलं असतं भाऊ फक्त चाळू नका, ओकेमध्ये नाही का. तर आता बघू, आता इथनं पुढं मी तोडतो. चला आता तोडायला जाऊ मस्तपैकी. आणि आज थोडा बारका ब्लॉग जरी झाला ना तरी सॉरी. हां चल काय चला. तर मित्रांनो, विषय असा होता, मी आता बेनं तोडतोय आपल्या ऊसाचं नाही का, हे बघू शकता तुम्ही. आणि मग अशी आता फार 2 वाजत आलेले आहेत. मग अशी मी खाली रानात आपल्या ट्रॅक्टर आलता, काकऱ्या मारून घेतल्या. आता थोड्या वेळाने भाऊ सऱ्या वगैरे काढत्या, तोपर्यंत मी आपलं बेनं तोडून ह्या टायलीमध्ये भरायचे आपल्याला. तर आज जास्त काही शूट करायला टाईमच नाही, कारण की काम भरपूर आहे. फक्त तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा मस्तपैकी नाही का. तर आता येतात कृष्णा आणि लक्ष्मण, हे दोघं येणार आहेत म्हणले, येतात. आल्यावरती आपण मग बोलू त्यांच्यासोबत. पण आता सदरला तोडून घेऊ. आता इथं असं तोडायचं आहे, तर मस्तपैकी तोडू, काय विषय नाही. आणि बाकी काही विषय जास्त काहीच नाही आहे. तर चला मग आपण आता मी तोडतो, तुम्ही बघा. आणि शेतकरी कसा काम करतो त्याचा विषय. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी होती, आताच तुम्हाला म्हणलं होतं कृष्णा आणि लक्ष्मण भाऊ येणार आहेत, तर आलेले आहेत. त्याच्यात शाब्यात पण आलेला आहे. तर फुल सामानच घेऊन आलेला दिसतोय तो. कृष्णा भाऊला एक तर करमत नसले का आलात लगेच आपल्याकडे नाही का. तर कृष्णा भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? राम राम. काय नाही म्हणणं आमचं, थोडा तुम्ही नंतर करा आपलं करतं बघा. ऊस तर तोडायचं चाललेलं ते. शाबाज भाऊ आलेला आहे कॉलेजवरनं. सकाळी भाऊला आपण दिलं तर आले लगेच ऊस खायचा. हा लगेच नियोजन आपण पवायला. आता मोटर चालू आहे ना आपल्याकडे, नाही चालू सुद्धा वाशिंग घेतली. मी आता मी तर नाही येऊ शकत, पण आपल्या एरियात जरा आपल्या इथं पाणी वगैरे आमरे को नाही पटता. हा कुठं कुठं चाललं होतं? घरला हा घरला घरी होय. आणि घरी जायचं का नाही, कॅन्सल का कॅन्सल केलं? मला पवायसाठी घरीचं कॅन्सल करून आलाय. घरी जायचं, गावाला जाणार होता, घरी जायचं म्हणून कॅन्सल केलंय. कोयता, अरे ह्याच्या डे खाली एक कोयता गेलाय बाबा. आता काय सांगू तुला. इकडे आहे की एवढं मोठे. भाऊला सकाळीच म्हणलं होतं कृष्णाला, पण बोलावतो रानात. भाऊ म्हणला कशाला बोलावतो, मोकार त्याचा उपकार होते. हा असं म्हणलं भाऊ म्हणला त्याला तोडायसाठी नको. उलट होतं म्हणून बरं, नाही तर खरंच गेला असता. भाऊ म्हणला त्याला तोडायसाठी नको, ऊस खायला बोलव, म्हणून मग आपण फोन केला, बोलावले. तर भाऊ आलेला आहे. आले सरचे ऊस खायला चालू आहे. त्याला सांगायची पण गरज नाही की ऊस खा म्हणून. भाऊने मोबाईल घेतला म्हणजे आमच्या समोर मोबाईल तू नको जाके मारूलय, माहिती तुला ब्लॉगर आहे. बस लई मस्त करायचं. तुमच्या रात लागून चालतंय थांब. एक लपडे का आता आपण मी ना आपलं ऊस वेस तोडून आता आपण निघालो पवायला. तर वाघाने तोडून दिलं नाही मला,
मला चल पवायचं आलं आता. आणि मागच्या शाबाज भाऊला तर काही काम धंदे नाही. टाकीन तुला, तू पुढे बघ. मला पब्लिक श्रवण ब्लॉगरला म्हणतोय मारून टाकीन त्याला म्हणा. तर चलो जाऊ आता बघू. पवायला जायचे पण म्हातारं तर आहे. म्हातारं शिवाय दिले तर मग करायचे. आणि इथं उसाचा खाली ह्या उसाचा खाली आंघोळ करायला लावणार मग मी याच. तर चलो आता आपण नाही का आलतो मस्तपैकी विहिरीवरती. तर ही बघू शकता गँग सगळी बसलेली आहे पवायसाठी. हा बाळालय सूर्यदेव जरी दिसतात का बघा तरी आणला पवायचे. आपण काय पावणार नाही, तुम्हाला पण माहिती आहे आपल्याला सर्दी खोकला झालेला आहे. ए टाक चल. यायचं काय नाही, ऊन नाही ना त्यामुळे थंडी वाजते खाली गेले. किसने पाणी कसलं रे गारे खरंच तर गारे वर कसे. आता आपण इरीत बसलोय. आपला कृष्णाबाई कृष्णाबाईला काय होतं वर बघे पाहायला चाललाय तो. तर आपण त्याचा सिनेमॅटिक शूट करू इंस्टाला आपल्या आयडीला सिनेमॅटिक येणार. चलो तर पब्लिक आता आपला शाबाज भाई उडी खाणार आहे डायरेक्ट वरनं. तर त्याचा आपण बघू शकतो. हा 1 2 टाक चल. तर ह्यानी टाकला मुटका. माझ्या तोंडावर पण पाणी बघू शकता, मोबाईलवर पण पाणी उडलेलं आहे. त्याला एवढी अक्कल नाही की त्यांनी मुटका टाकाव. फुल पाणी बाहेर गेलेलं आहे तिकडं, तुम्ही पण बघू शकता. त्याला मोबाईलची पण काळजी नव्हती त्याला. मोबाईल लक्ष्मण भाऊ पण आता उडी टाकाय तयार आहे. शेट हा ना मग मला ओरडू नको. आपलं म्हातार आहे पलीकडे फुल एन्जॉय करण्यात. मला पण इच्छा आहे पावायची पण आपण पावणार नाही. आजारी इतका पडलोय की काय सांगावं नको तुम्हाला. काय पडले हायती बरे हायती बरं आहे पोवाय असं वाटतं. आत्ता उडी टाकावं घरी जाऊन मग रातभर झोप नाही. आणि खास ह्याच्यासाठी आलतो आपण. हा चेहरा बघून घ्या तुम्ही. हा चेहरा ह्यासाठी आलतो. आणि ह्यो पवा नाही सुद्धा. टाक उडी टाक चल टाक टाक ही मारते समोर. तर आपलं पोहून वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण निघालोय परत आपलं ऊस भरायला. तर आणि हा एक आपला कृष्णा म्हणला मी गरीब म्हणतो. ऑनलाईनचं बघितलं ना डायरेक्ट पैसा 1 रुपया नाही. आमच्या सगळी भिकारी आम्ही आता काय सांगू मला. इथं ह्याच्या अकाउंटला 2, माझ्या अकाउंटला 2, ह्याच्या अकाउंटला 1.5, त्याचा अकाउंटच नाही. फॅम्पेला 150. अय्यो खर्च झालाच पाहिजे. खर्च कवर मध्ये 50 आहे, लोकल नाही. अयो 200 रुपये खर्च झालाच पाहिजे. खर्च झालाच पाहिजे. चलो तर मित्रांनो आता मी आलतो खाली आपलं रानामध्ये बियाणं केलं ते आता हातरलेलं आहे. आता ते खाणतोय. आता रानात तर मी एकटाच आहे. जेवढं होईल तेवढं आपण खाणार आणि मग आपण खांडून दिवस मावळला ना काही जाणार आपण आता घरी. अवतार तर खूप बेकार झालेला आहे माझा पण तरी स्टील आपण ब्लॉगिंग तर चालूच ठेवलेली आहे. बरं तिचं आता ब्लॉगिंग चालूच आहे. तर आता एवढं खाणार मग घरी जाईल दिवस मावळला की आणि मग काही एडिटिंग जेवण वगैरे करून झोपायचं. तर आजचा ब्लॉग इथं संपवत आहे. उद्या परत भेटून एका नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. चलो.